आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही। ओबीसी नेत्यांची एल्गार सभा आज पंढरपुरात आयोजित करण्यात आली। छगन भुजबळ यांनी यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला। समोरच्या लोकांच्या मागण्या खूप आहेत, ती गरीब लेकरं आहेत, त्यांची लेकरं बाळ गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे। फुलं उधळण्यासाठी 200 JCB आहेत, ते गरीब आहेत। हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होतोय, ते गरीब आहेत। ते करत असताना खरोखरच मराठा समाजाचे जे गरीब कार्यकर्ते आहेत सभेला आले, अपघातात गेले। माझ्या मतदारसंघातीलही काही जण तिथे गेले। JCBच्या अपघातात एक जण स्वर्गवासी झाले। अरे त्यांना श्रद्धांजली तर करा, जे मृत्युमुखी पडले त्यांचं काय, त्यांची त्यांना आठवण नाही असा दावा छगन भुजबळ यांनी केला। मुंबईला जाणार त्याचे गरीब लेकरं बाळ 200 गाड्या घेऊन मुंबईला गेले का? तर मैदान बघायला कुठे उपोषण करायचं आहे? हे सगळे गरीब आहेत आणि माझ्यासमोर बसलेले भटके विमुक्त माई कोळी हे काय श्रीमंत आहेत? मुळात आरक्षण हे गरिबीवर नाही असं छगन भुजबळ म्हणाले। तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा त्याला पाठिंबा आहे, पण ते आरक्षण स्वतंत्र घ्या। 10, 12, 15% ते स्वतंत्र आरक्षण घ्या। पण यांचं म्हणणं आहे की ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, मिळणार नाही। ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही असं छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं। लोक घाबरले असतील। पुन्हा सांगतो, माझ्या विरुद्ध प्रकार करणारे लोक त्यांना सांगायचं आहे, मी मराठा समाजाला आरक्षणासाठी नेहमी पाठिंबा दिला आहे, त्यांना आरक्षण वेगळं द्या। माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही सुरू आहे त्याला आमचा विरोध आहे असं छगन भुजबळ म्हणाले। मला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा, पण ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या। 10% घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या। पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, मिळणार नाही। ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही। आजकाल जे आहे खोट्या रीतीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे। माझ्या हातामध्ये काही ठिकाणचे रेकॉर्ड आहे, सर्रास त्याच्यात माळी तो पण कुणबी, जैन तो पण कुणबी, लिंगायत कुणबी, मराठा कुणबी, सगळे कुणबी त्याच्यावर शिक्के आहेत सरकारचे। कोणी येऊन पाहू शकतं, कधी पाहू शकतं। हे काय चाललंय? ऑफिस मध्ये बसून कुणबी लिहायचं आणि सर्टिफिकेट वाटायचं, हे काय चाललंय? हे थांबलं पाहिजे। सर्वच पक्षाचे, सर्वच विचारधाराचे लोक त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होणार, त्यांना तुम्हाला अडवता येणार नाही। हे तुम्ही करू नका। मागण्या समोरच्या लोकांच्या खूप आहेत, ती गरीब लेकरं आहेत, त्यांची लेकरं बाळ गरीब आहे म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे। 200 JCB आहे फुलं उधळण्यासाठी, ते गरीब आहे। हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतो आहे, ते गरीब आहे। गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे, कॅन्डल मार्च निघाले पाहिजे, ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत। छोट्या मोठे जे काही नेते असतील, लीडर असतील, स्थानिक नेते, त्यांनी भाषण केली पाहिजेत। लोकांना जागा करावं लागेल। जे कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल आणि जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर, कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागतील आणि सांगावे लागतील, अरे हे कुणबी नाही, हे तर भलतेच आहे, हे तुम्हाला करावं लागेल। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।